नमस्कार. सध्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये कोणत्या प्रोसेस सुरू आहे तर याचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. अपडेट्स खूप महत्त्वाचे असतात कारण मागच्या वर्षीचे अनुभव आहे की अपडेट्समुळे विद्यार्थ्यांचा लॉस झाला. वेळेवर रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा वेळेवर चॉईस फिलिंग केल्या नाही, सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं पण कॉलेज जॉईन करायचं होतं तर ती डेट निघून गेली. तर यासाठी हे जे 24 तासातील लेटेस्ट अपडेट मी जिजाऊ अकॅडमीवर अपडेट करतोय नेहमीसाठी, तर हे नक्की बघत चला. आणि आता बघा सुरुवातीला तर आपण फर्स्ट जे अपडेट सध्या बघतोय तर ते आहे MCC. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असेल की सर हे MCC नेमकं काय आहे? तर मित्रांनो हा आहे एक ऑल इंडिया कोटा दॅट इज AIQ आणि यामध्ये MBBS आणि BDS गव्हर्नमेंट कॉलेज, डीम्ड युनिव्हर्सिटी, एम्स, जिपमर, सेंट्रल युनिव्हर्सिटीज सर्व युनिव्हर्सिटीज येतात. आणि या 24 तासामधील याचं जे अपडेट आहे तर याचं मित्रांनो सध्या एक राऊंड पहिला लागलेला आहे. राऊंड फर्स्ट जो आहे तर तो याचा सुरू आहे सध्या. राऊंड फर्स्टचं जॉईनिंग मुलं करतायत. म्हणजे तुम्ही जर MCCचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल, MCCच्या चॉईस फिलिंग केलेल्या असतील तर सध्या तुम्ही राऊंड 1 ची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर त्यामध्ये जर तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये असेल तर नक्कीच तुमचा जॉईनिंगचा पिरियड सध्या सुरू आहे. तुम्ही कॉलेज जॉईन करायला पाहिजे. पहिला राऊंड फ्री एक्झिट असतो तर त्यामुळे तुम्हाला जर नाही कॉलेज आवडलं तर तुम्ही कॉलेजला नाही सुद्धा गेले तरी सुद्धा चालणार. तर हे पहिलं अपडेट की जे आता सध्या प्रोसेसमध्ये. आता यानंतर सेकंड नंबरला AACCC ही जी वेबसाईट आहे तर या वेबसाईटचं खूप महत्त्वाचं एक लेटेस्ट अपडेट. हा सुद्धा एक AIQ कोटा आहे. आता या AIQ कोटामध्ये जे रजिस्ट्रेशन आहे तर ते आजपासून सुरू होणार, शेड्यूल आलेलं आहे. मग आता याचं रजिस्ट्रेशन नेमकं कुणी कुणी करावं तर बघा, जर समजा तुम्हाला BMS आणि BHMS करायचंय, लक्षात घ्या मी काय सांगतोय, तर तुम्हाला करायचंय BMS आणि सोबतच तुम्हाला BHMS ला सुद्धा ऍडमिशन करण्याची तुमची इच्छा आहे आणि तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा हे करायला चालेल. डीम्ड युनिव्हर्सिटी जी फीज जी आहे तर ती 18 महिने 18 महिने 18 महिने अशी 3 टप्प्यांमध्ये त्या PDF मध्ये दिलेली आहे. त्याला थोडं ग्रुपवर सुद्धा मी शेअर केलेलं आहे, त्याला रेड मार्कनं मार्क करून दिलेलं आहे. मग आता हे जे 3 टप्पे आहे, पहिला टप्पा 18 महिन्यांचा, दुसरा टप्पा 18 महिन्यांचा, तिसरा टप्पा 18 महिन्यांचा, अशी फीज डीम्ड कॉलेजमध्ये घेतली जाते. मग यामध्ये गुजरातमधले डीम्ड कॉलेजेस असतील, तमिळनाडूमध्ये असलेलं डीम्ड कॉलेज आहे, केरळमध्ये डीम्ड कॉलेज, त्यानंतर महाराष्ट्रामधील डीम्ड कॉलेज, जेवढे पण डीम्ड कॉलेज, कर्नाटकमध्ये असलेलं डीम्ड कॉलेज आहे तर हे सर्व डीम्ड कॉलेजेस जे आहेत तर याचं जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर हे रजिस्ट्रेशन मित्रांनो सध्या सुरू आहेत. तुम्ही हे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नक्कीच लवकरात लवकर निर्णय घेऊन हे रजिस्ट्रेशन उद्याला किंवा परवाला संपून टाकायला पाहिजे. नंतर याच्या चॉईस फिलिंग सुरू होतील. डीम्ड कॉलेजेसची फीज जास्त असते. या AACCC वर गव्हर्नमेंट कॉलेज 15% सीट सुद्धा येतात. तुम्ही जर महाराष्ट्र डोमासाईल स्टुडंट नसाल तर तुमच्यासाठी AACCC कोटा फायदेशीर ठरू शकतो. ओके. यानंतर नंबर 3चं जे अपडेट आहे तर ते मित्रांनो आहे CET सेल आणि हेच थोडं महत्त्वाचं आजचं अपडेट आहे. CET सेल मध्ये जे आपले कोर्सेस येतात MBBS, BDS, BMS, BHMS अगदी फिजिओथेरपी पर्यंत, तर या सर्वांचे रजिस्ट्रेशन अगोदर आपले संपलेले आहेतच. त्याची एक मेरिट लिस्ट आलेली आहे. तर ही मेरिट लिस्ट म्हणजे या 24 तासामधील एक लेटेस्ट अपडेट आहे. पण अजूनही बरेचसे अपडेट CET सेलला आलेले आहे. बघा सुरुवातीला तर CET सेलला SML आलेलं आहे. SML ही जी लिस्ट आहे तर याबद्दल मी काल एक सविस्तर व्हिडिओ बनवला. आपलं जे ऍप आहे तर या ऍपमध्ये सुद्धा ही SML लिस्ट जी आहे तर ही अपलोड केलेली आहे. तुम्ही जर ऍप डाउनलोड केलं नसेल तुम्ही नक्कीच ऍप डाउनलोड करून घेऊ शकता. आता SML स्टेट मेरिट लिस्ट यानुसार आपल्याला नेमकं काय कळतं, कोणतं कॉलेज मिळणार तर हे आपल्याला समजणार नाही, पण आपला नंबर लागू शकतो का नाही तर हे नक्कीच या SML वरून आपल्याला कळू शकतं. आणि आपण एक वेगळा डिसिजन, मग आपल्याला कर्नाटकमध्ये जायचंय, UP मध्ये जायचंय, MP मध्ये जायचंय, तर हा डिसिजन आता सध्या घेण्याची वेळ आहे. कारण जर तुम्ही इंटरेस्टेड असाल अदर स्टेटमध्ये आणि जर आता तुम्ही वेळ गमावला तर तिकडे सुद्धा कॉम्पिटिशन वाढणार आणि नंतर मग जे कॉलेज तुम्हाला मिळायचं तर ते सुद्धा न मिळताना एक ऍव्हरेज लो ग्रेडचं कॉलेज जास्त फीज मध्ये घ्यायचं काम पडू शकतं. तर त्यामुळं आता वेळ आहे की SML चेक करून ताबडतोब आउट ऑफ स्टेटचा जो काय डिसिजन आहे तर तो तुम्ही घ्यायला पाहिजे. SML मध्ये तुम्ही जवळपास जरी नसाल तरी लवकरात लवकर डिसिजन व्हायला पाहिजे. ओके. आता यानंतर एक परत दुसरा अपडेट असा आहे की याला सीट मॅट्रिक्स आलेलं आहे. आता हे सीट मॅट्रिक्स नेमकं कशाचं, तर सीट मॅट्रिक्स आलेलं आहे मित्रांनो MBBS आणि BDS चं. MBBS आणि BDS यामध्ये BMS चा सीट मॅट्रिक्स अजून आलेलं नाही. व्हॉट इज सीट मॅट्रिक्स?
सीट मॅट्रिक्स म्हणजे आपल्या लिस्टमध्ये महाराष्ट्रातील जेवढे पण कॉलेजेस आहेत तर ते त्या सीट मॅट्रिक्स मध्ये दिलेले असतात. कॅटेगरी वाईज सीट्स असतात. मग ओबीसीच्या किती, एनटीबीच्या किती, व्हीजेच्या किती, सगळं व्यवस्थित त्यामध्ये विवरण केलेलं असतं. आपण ते सहज बघू शकतो की समजा नागपूर जीएमसीए, मग याला एससीच्या सीट किती, एसटीच्या सीट किती, हे सगळं आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये दिसतं. आता प्रश्न असा येऊ शकतो की सर बीएमएसचा सीट मॅट्रिक्स सेंड करा. उत्तर सोपं आहे. ज्यावेळेस ते येईल सीईटी सेलला तर त्याच वेळेस आम्ही तुम्हाला ते प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे आम्ही मनानं काही बनवणार नाही. सीईटी सेल जे टाकल तर तेच तुम्हाला देता येईल, कारण ते अधिकृत असतं. तुम्ही जर म्हणसाल की सर मागच्या वर्षीचं सेंड करा तर ते आहे, पण यावर्षी अपडेटेड जे सीट मॅट्रिक्स आहे, नवीन कॉलेजेस त्यामध्ये काही आलेत का, तर हे बघणं सुद्धा गरजेचं असतं. तर त्यामुळे ज्यावेळेस सीईटी सेलला काही अपडेट येतं ताबडतोब ग्रुपवर सुद्धा शेअर करण्यात येतं आणि जो पब्लिक व्हिडिओ आहे तर त्यामधून सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट देण्यात येतातच. आता हे जे सीट मॅट्रिक्स आलेलं आहे एमबीबीएस बीडीएस साठी, तर याच्या चॉईस फिलिंग मित्रांनो सध्या सुरू आहे. तर हे 3 नंबरचा अतिशय महत्त्वाचा अपडेट, कारण चॉईस फिलिंग फक्त आज आणि उद्या 2च दिवस असणार आहे. तर त्यामुळं हे जे आहे तर याला तुम्ही फोकस करा की यामध्ये चॉईस फिलिंग ज्या आहे तर त्या सुरू आहेत एमबीबीएस आणि बीडीएसच्या. ठीक आहे, चॉईस फिलिंग कोणत्या कोर्सेससाठी, तर एमबीबीएस आणि बीडीएस साठी. सध्या बीएमएस बीएचएमएसच्या चॉईस फिलिंग सुरू नाहीत. घरच्या घरी मोबाईलवर सुद्धा तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल आपल्या पेड व्हॉट्सअप ग्रुपवरचा तर नक्कीच तुम्हाला ती सगळी आयडिया आलेली असेल. जर तुम्हाला अजूनही जिजाऊ अकॅडमी ग्रुप जॉईन करायचा असेल पेडवाला तर तुम्ही जॉईन करू शकता. 84 59 81 89 23 यावर तुम्ही पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा. नक्कीच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. आता बघा चॉईस फिलिंग. चॉईस फिलिंग कोणत्या कोर्सेसच्या, तर एमबीबीएस आणि बीडीएसच्या. एक चॉईस फिलिंगची लिस्ट की जी आपण तयार केलेली ग्रुपवर शेअर केलेली, त्यामध्ये तुम्ही थोडेफार बदल करू शकता. सीट मॅट्रिक्स बघा, त्यामधून तुम्ही कॉलेज निवडू शकता आणि जे पण कॉलेजेस तुम्ही आपल्या लिस्टमध्ये ठेवणार आहे, प्रयत्न करा की जास्तीत जास्त कॉलेज ठेवा. याचं रिझन असं मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. तुम्ही जर ठराविक कॉलेज निवडले की सर माझा स्कोअर तर 665 आहे, मी फक्त हे 3च कॉलेज टाकतो एमबीबीएसचे, मला मिळते, एवढा कॉन्फिडन्स स्वतःवर बाळगू नका. यावर्षी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. थोडे लिस्टमध्ये कॉलेजेस असू द्या. जर तुम्हाला कॉलेज अलाउड झालं तर ते कॉलेज जॉईन करा तात्पुरतं आणि नंतर मग पुढच्या राऊंडमध्ये आवडीचे कॉलेज टाकत चला. जेणेकरून जर समजा तुम्हाला नवीन बेटर कॉलेज तुमच्या आवडीचं नाही मिळालं तर किमान तुम्ही जे कॉलेज जॉईन केलेलं आहे तर ते तरी तुमच्या हाताशी राहतं. पहिला राऊंड हा फ्री एक्झिट असतो. मिळालेलं कॉलेज तुम्ही सोडू शकता, पण लक्षात घ्या सेकंड राऊंड हा फ्री एक्झिट नसतो. म्हणजे जर कॉलेज मिळालं सेकंड राऊंड मध्ये तर ते घ्यावंच लागतं. सेकंड राऊंडचा रूल काय तर तो अजून मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. पण एक लक्षात घ्या, पहिला राऊंड फ्री एक्झिट आणि सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज जॉईन करावंच लागणार. जर नाही केलं तर रजिस्ट्रेशन सेकंड राऊंडचं कॅन्सल होणार आणि परत जर री रजिस्ट्रेशनची संधी जर उपलब्ध झाली तर पुन्हा एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर आता हे जे काय अपडेट्स आहेत एवढे, तर यावर तुम्ही फोकस करा. आणि आता सोबतच कर्नाटकचे सुद्धा अलॉटमेंट अजून काही दिवसांमध्ये येतील. मॉक अलॉटमेंट झालेले आहे बीएमएसचे, एमबीबीएसचे. तर हे मॉक अलॉटमेंटच्या नंतर आता परत एक फायनल अलॉटमेंट येईल. तर ते नक्की जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर ते चेक करा. तसा जर समजा तुम्ही आमच्या थ्रू कर्नाटकमध्ये जर रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं असेल तर तुम्हाला वैयक्तिक काहीच करायचं काम नाही. इकडनंच तुम्हाला सगळं कळवलं जाईल. पण जर तुम्ही यूपी मध्ये इंटरेस्टेड असाल बीएमएस साठी, कारण एमपी मध्ये काय होणार तर याचा एक व्हिडिओ मी सविस्तर बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ जर तुम्ही नक्की बघितलेला नसेल एमपीचा तर एकदा बघून घ्या. आणि यूपी साठी जर तुम्ही तयार असाल तर अगदी 2 ते 3 दिवसामध्ये, एका आठवड्यामध्ये कळवा. कारण जर नंतर कॉम्पिटिशन वाढली तर तिकडच्या सुद्धा कॉम्पिटिशन मध्ये आपण बसतो का नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. तर त्यामुळं यावर्षी कॉम्पिटिशन जास्त आहे. निर्णय थोडा लवकर घ्यावाच लागणार आहे. आज आपण या ठिकाणी थांबतोय. ओके, बाय.